आणि खंडणी प्रकरणात सध्या वाल्मिक कराडची सीआयडी कडनं कसून चौकशी केली जाते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा काही सहभाग आहे का? सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडचा हस्तक आहे का, याचाही तपास केला जातोय। मंगळवारी रात्री वाल्मिक कराडला बीड जिल्ह्यातल्या केज कोर्टात हजर केलं गेलं। यावेळी सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी करताना काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित केले। त्यामुळे आगामी काळात कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का, याचा शोध घ्यायचा असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं। मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का, हे तपासायचंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा हात आहे का? आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं काम करत होता का? वाल्मिक कराडच्या चौकशीशिवाय आरोपी सुदर्शन घुलेचा शोध घेणं कठीण असल्याचंही सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। तर आरोपीच्या वकिलांनी सरकारी पक्षाचे आरोप फेटाळून लावले। वाल्मिक कराडवरती केवळ खंडणीचा आरोप आहे। तो गरीब सामाजिक कार्यकर्ता असून त्याला या प्रकरणात राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा कराडच्या वकिलांनी केला। तसंच 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप कराडवरती आहे। त्यातले किती पैसे दिले गेले याचाही उलगडा करावा, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली। कराड आपल्या आवाजाचे नमुने द्यायला तयार आहे। तसंच तो चौकशी दरम्यान सीआयडीला सहकार्य करायला तयार आहे। त्यामुळे त्याला सीआयडी कोठडी दिली जाऊ नये। वाल्मिक कराड शरण आलाय, त्यामुळे त्याला जामीन द्यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांकडून केला गेला। 2 कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा आणि संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचा परस्पर काही संबंध आहे का आणि त्यांचे काही धागेदोरे जुळतायत का, या अनुषंगाने सीआयडी आता चौकशी करते। आणि तोच मुद्दा घेऊन वाल्मिक कराड यांना 15 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती। तर वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली। म्हणून आता सीआयडी या दोन्ही प्रकरणाचा काय लिंकेज आहे, वाल्मिक कराड यांचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा तपास देखील करते। कोर्टानं दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पण सरकारी वकिलांच्या युक्तिवादातनं सीआयडीचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे, याचाही उलगडा झाला। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला। पण त्याच देशमुख हत्याकांडात कराडचा सहभाग आहे का, याचाही शोध सीआयडी कडनं घेतला जातोय। त्यामुळे आगामी काळात सीआयडीच्या हाती कोणते धागेदोरे लागतात, यावरती या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि